कीर्तन केली। माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही। तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसलेले माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रींकडे शिकायला आहे, शिकायला त्यांच्याकडे आहे। त्यांनी सांगावं मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही। शास्त्री सांगतील आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं आणि कुटुंब चालवत असताना आम्ही नुसतं कुटुंबात नाही चालवलं तर समाजाच्या देणेदारीतून आम्ही कोणत्या क्षेत्रात कमी पडलो नाही। बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणताही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढेच आहोत, सप्ताह करायचा आम्ही पुढेच आहोत, विद्यालय चालवायचं आम्ही पुढेच आहोत। अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा, ती माझ्याकडे आहे। की ज्यांचे माझ्याकडे 15 लोक काम करतात, 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत चाचणीची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो। परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे। आता या गोष्टी आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा? हे पैसे यांनी आणले कुठून? मग काही एक वर्ग असा म्हणेल जनतेनेच गोळा केले आणि जनतेला दिले, दुसरा वर्ग असा म्हणेल त्यांनी जनता लुटली, तिसरा वर्ग असा म्हणेल त्याला सगळ्यांचं समर्पक उत्तर आहे माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केलेला आहे। स्वदेश प्रॉपर्टी असेल, कातोरे साहेब असतील, आमचे सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँडवाल्याला विचारा आचार्य आतापर्यंत